मंत्री महोदयांनी सांगितलं की 30 जानेवारीला हा तक्रार दाखल झाली आणि सातत्याने 5 ते 6दा याच्यावरती वेगळ्या पद्धतीने लोकांनी तक्रार दाखल केली आणि 6 महिन्यानंतर याच्यावरती कारवाई करण्यात आली. सभापती महोदय मुद्दा हा आहे की सरकारी खाजगी अनुभव सर्टिफिकेट देणं हे कुठल्याही कायद्यात बसत नाही आणि समोरच्यांनी पैसे घेतले वापस केले त्यानंतर पोलिसांनी वा सुमोटो गुन्हा का नाही दाखल केला. आज मला सांगा की आज मोठ्या प्रमाणामध्ये सीईटी टीईटी सारखे वेगळे आपल्या समोर बऱ्याच गोष्टी येत आहेत आणि त्यामध्ये जर अशा पद्धतीने जर चालत असेल एखाद्या विद्यार्थ्यांवरती किंवा अनुभव सर्टिफिकेटच्या नावावरती अच्छा हे नुसतं महानगरपालिकेच्या सर्टिफिकेट बद्दल नाही आहे ते यामध्ये त्यात सांगितलं पॅन कार्ड आधार कार्ड असे जर बनावट कागदपत्र जर बनत असेल तर सभापती महोदय याचा विचार केला गेला पाहिजे आणि सुमोटो आपण ऍक्शन घेतली पाहिजे याच्यावरती. पोलिसांनी 6 महिने का वाट पाहिली हा पहिला माझा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा. आपण ज्या पद्धतीने त्या सावरासावर करून आपण आम्हाला जे म्हणजे पूर्तता करतो आहे ही पूर्तता ठीक नाही आहे. काही ज्या पद्धतीने आज माझ्यासमोर एक प्रश्न झाला की पोलिसांची भीती राहिली की नाही सरकारची भीती राहिली की नाही हा आपण महत्त्वाचा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे. नाही असं नाही. आज जे चाललंय 14च्या आधी जे होतं त्यापेक्षा 14 नंतर चांगलाच चाललाय. 14 ते 19 एक लक्षात घ्या तेवढं मी तसं म्हणत नाहीये. मी हे म्हणतोय की सरकारची भीती 14 ते 19च्या दरम्यान जी आहे आणि आज जे सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे. धन्यवाद. तर सभापती महोदय या पद्धतीने यावर कारवाई झाली पाहिजे आणि याच्यावरती अचूक लोक हेरले गेले पाहिजे. सामान्यतः सामान्य व्यक्तींना कोणीही फसवणूक करू नये कारण हा जीवनाचा प्रश्न आहे. त्याला नोकरी पाहण्यासाठी तो लोक इकडून तिकडून लोन काढून ह्या सगळ्या गोष्टी करतायत. त्यासाठी आपण चांगली कारवाई करावी आणि पोलिसांना सुमोटो असे जे गुन्हेगार असेल सुमोटो यावर कारवाई झाली पाहिजे. सभापती महोदय आपण हा कारवाई करणार का?